आज 26 नोव्हेंबर हा तुमच्या माझ्या आयुष्यातला नाही तर या राष्ट्राच्या इतिहासातला अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। आणि भारतीय संविधान दिन गौरव समितीनं कामठी येथे हा जो भारतीय संविधानाचा अमृत महोत्सवी उत्सव आयोजित केला आहे आणि आपण या महोत्सवामध्ये सगळे सहभागी झाला आहात। या प्रबोधन मंचावर विराजमान असलेले या महोत्सवाचे उद्घाटक माननीय डॉक्टर NM राजन सर, आजच्या या महोत्सवाचे अध्यक्ष आमचे मित्र सन्माननीय विजय पाटील सर, सुरुवातीला आपण ज्यांचं वक्तव्य ऐकलं ते बालवक्ता विधान, आणि आत्ताच आपण ज्यांचं अतिशय अभ्यासपूर्ण असं भाषण ऐकलं ते अनवर सिद्दीकी सर, आणि या सभामंडपात उपस्थित सर्व संविधानप्रेमी बंधूंनो आणि भगिनींनो, हा दिवस महत्त्वाचा याच्यासाठी आहे की या दिवसानं या देशाचं संपूर्ण चित्र बदलवलेलं आहे। या देशामध्ये अनेक शतकांपासून जी धर्मव्यवस्था अस्तित्वात होती, या धर्मव्यवस्थेचं संपूर्ण उच्चाटन या संविधानानं केलेलं आहे। एक नवी समाज व्यवस्था या देशामध्ये आजच्या दिवसापासून सुरू झाली। आजचा दिवस तो आहे ज्या दिवशी मसुदा समितीनं या देशाच्या संविधानाचा नवा मसुदा किंवा पक्का मसुदा तयार करून संविधान सभेकडे सुपूर्द केला, तो हा दिवस आहे। आणि या दिवसानं तुमच्या माझ्या आणि या राष्ट्राच्या जीवनात एक नवी सुरुवात केली, एक नवं पर्व सुरू केलं, एक नवं युग इथून सुरू झालं। तुमच्या माझ्या जीवनाला नवी दिशा मिळाली, आपलं भविष्य सुरक्षित झालं, तो हा दिवस आहे। आणि हा दिवस फक्त तुमच्या माझ्या आयुष्यातला महत्त्वाचा नाही आहे। आपण फार मोजके लोक इथे बसतो, नेहमी संविधान दिनाचं आयोजन करतो। खरं तर प्रत्येक भारतीय नागरिकाचा याच्यामध्ये सहभाग असणं आवश्यक आहे, परंतु असं चित्र दिसत नाही। याचं कारण या देशातली जी धर्मव्यवस्था उद्ध्वस्त केली संविधानानं, या धर्मव्यवस्थेचे जे समर्थक आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांची मानसिकता बदलवण्याचं काम करतात, आणि त्यामुळं आपण बहुसंख्येनं असूनही फार कमी संख्येनं या उत्सवात सहभागी होतो। या परिसंवादाचा किंवा चर्चासत्राचा विषय आहे भारतीय संविधान की उपयोगिता, कल, आज और कल। म्हणजे भारतीय संविधानाची उपयुक्तता काल काय होती, आज काय आहे आणि भविष्यात काय राहणार आहे, असा हा विषय आहे। काल काय होती हे आपण पाहिलंय, कारण आत्ता जे आपल्या जीवनामध्ये जो आमूलाग्र बदल झालेला दिसतो हा संविधानामुळे झालेला आहे। तुम्ही, मी, आपण सगळे या देशामध्ये जे ताठ मानेनं जगतो, दोन घास सुखाचे खातो, मोठी मोठी स्वप्न पाहतो, आपण आपल्या ध्येयापर्यंत पोचतो, याला कारणीभूत आहे भारतीय संविधान। या संविधानानं आपल्या स्वप्नांची शिदोरी बांधलेली आहे। आपल्याला सुरक्षेचं कवच या भारतीय संविधानानं प्रदान केलं आहे। आपले मूलभूत अधिकार या संविधानामुळे सुरक्षित आहेत, आणि म्हणून आपलं संपूर्ण जीवन एवढं बदलवू शकलो आपण। आता कुठे तिसरी चौथी पिढी आपली शिक्षण घेऊन पुढे आलेली आहे आणि आपली योग्य दिशेनं वाटचाल सुरू आहे। आपण शिकलो, आपल्या ध्येयापर्यंत पोचलो, आपण स्वतःची एक ओळख निर्माण केली, आपल्याला समाजामध्ये प्रतिष्ठा प्राप्त झाली। ही केवळ आणि केवळ संविधानामुळे झाली आहे। आधी आपल्याला प्रतिष्ठा नव्हती, माणूस म्हणून आपली ओळख सुद्धा नव्हती, हे लक्षात घ्या।
भारतीय समाज अनेक जातीमध्ये, पंथांमध्ये, वर्णामध्ये, वर्गांमध्ये विभागलेला होता, उपजातींमध्ये विभागलेला होता. या सगळ्या विखुरलेल्या समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकत्र आणलं, एक नवा चेहरा दिला आणि म्हणून आपलं जीवन एवढं बदललं. हा आपला जुना इतिहास आहे, संविधान लागू झालं तेव्हापासूनचा. आपण जे ताठ मानेनं चालायला लागलो, चांगल्या कपड्यांमध्ये राहायला लागलो, आपल्या मनातले विचार बोलून दाखवायला लागलो, आपलं अस्तित्व निर्माण करायला लागलो, हे मात्र काही लोकांना रुचलेलं नाही, खपलेलं नाही. यांनी हा विरोध आताच सुरू केलाय असं नाही. या देशाचं संविधान ज्या दिवशी अस्तित्वात आलं त्याच दिवशी या देशामध्ये विरोध सुरू झाला आणि हा विरोध करणारे या नागपूरचेच रेशीमबागमध्ये बसलेले. ही विषयाची प्रयोगशाळा इथून चालते. देशभर विष पसरवण्याचं काम या नागपूरमधून होतं, हे लक्षात घ्या. आणि म्हणून आपण काल जे जगलो ते याच्या पुढे जगता येईल की नाही अशी शंका निर्माण झालेली आहे. आजचं वास्तव काय आहे? आपण राजकारणामध्ये आपलं स्थान निर्माण केलं, आपण अर्थकारणामध्ये आपलं स्थान निर्माण केलं, आपण समाजामध्ये प्रतिष्ठेचं जीवन प्राप्त केलं, आपण आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि आपल्या कर्तृत्वाच्या बळावर उत्तुंग अशी झेप घेतलेली आहे. आपण पाहतो की अतिशय कमी अवधीमध्ये आपण विकासाचा सर्वोच्च पल्ला गाठायला निघालेले लोक आहोत. आपलं जे वर्तमान आहे, हे वर्तमान जर पाहिलं तर जगातला हा एकमेव समाज आहे की ज्यांनी एवढ्या कमी अवधीमध्ये एवढं उत्तुंग शिखर गाठलं प्रगतीचं. आपला पूर्व इतिहास जर पाहिला तर आपल्या पाठीशी काहीही नव्हतं. आपले मूलभूत अधिकार या धर्मव्यवस्थेने हिरावून घेतलेले होते. आपल्याला संपत्ती गोळा करण्याचा अधिकार नव्हता, आपल्याला स्वाभिमानानं जगण्याचा अधिकार नव्हता, माणूस म्हणून आपली ओळख या समाजात अजिबात नव्हती. मात्र ही ओळख निर्माण झाली ही केवळ संविधानामुळे. आणि हेच काही लोकांना नको आहे, म्हणून वेगवेगळ्या पद्धतीनं हे संविधान कसं नष्ट करता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या मार्गातला मुख्य अडथळा हा संविधान आहे. यांच्या हाती सत्ता आली आणि हे यांचे मनसुबे किंवा यांचे जे डावपेच आहेत, यांचा जो छुपा अजेंडा आहे, हा यांनी अंमलात आणायला सुरुवात केली. आपण पाहतो की आजचं वर्तमान काय आहे. आपल्याला या विषयाच्या चौकटीत आजच्या संदर्भात विचार करायचा आहे, संविधानाचा. मी तुम्हाला काल सांगितलं आपला काल कसा होता आणि आज कुठली परिस्थिती आहे. ही मंडळी सत्तेत आली तेव्हापासून संविधानावर प्रखर हल्ले करणं सुरू आहे. अनवर सिद्दीकी भाईंनी इथे उल्लेख केला की संविधान जाळलं गेलं. 26/11लाच अशी घटना घडवल्या गेली की हा दिवस कलंकित कसा करता येईल. 6 डिसेंबर हा आपल्या सगळ्यांचा दुःखद दिन आहे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण या दिवशी झालं. आणि याच दिवसाची निवड करून या देशाच्या इतिहासाला कलंकित करण्याचं काम केलं गेलं. यामागं दुहेरी हेतू आहे असं त्यांनी सांगितलं. हा दुहेरी हेतू तुम्ही समजून घेतला पाहिजे. कारण जेव्हा जेव्हा एका विचाराचे लोक किंवा समदुःखी लोक एकत्र येण्याची परिस्थिती निर्माण होते, तेव्हा तेव्हा यांना दूर कसं ठेवता येईल. कारण या देशातला SC आहे, ST आहे, NT आहे, अल्पसंख्याक आहे, हे जर एकत्र आले, या सगळ्यांनी एकत्र येऊन एक मजबूत अशी मूठ तयार केली तर या मुठभर लोकांपुढे एक मोठं आव्हान उभं राहू शकतं, हे यांच्या लक्षात आलं. आणि म्हणून अशा दिवसांची निवड केली की हे दोन लोक एकत्र येऊ नयेत. म्हणून 6 डिसेंबरची आणि 26/11ची निवड केल्या गेली. या देशामध्ये संविधानानं एक कायद्याचं राज्य उभं केलं आणि या मनुवादी व्यवस्थेला
कायद्याचं राज्य नको आहे, त्यांना धर्माचं राज्य हवं आहे, हे ते वारंवार बोलूनही दाखवत आहेत. कायद्याचं राज्य म्हणजे काय किंवा लोकशाही राज्य म्हणजे काय, तर लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता चालवलेलं शासन म्हणजे लोकशाही शासन. आता धर्मराष्ट्राची जेव्हा गोष्ट सुरू होते तेव्हा व्याख्या बदलते, लक्षात घ्या. तेव्हा उच्चवर्णीयांनी उच्चवर्णीयांकरिता उच्चवर्णीयांच्या हितासाठी राबवलेली सत्ता म्हणजे धर्मसत्ता. या देशाच्या संविधानानं लोकसंसद निर्माण केली आणि या लोकसंसदेमध्ये तुम्ही आपण सगळ्यांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी तिथे जाऊन बसलेत. कशासाठी? तुमच्या माझ्या कल्याणाचं, तुमच्या माझ्या विकासाचं तिथे त्यांनी प्रारूप तयार करावं, तसे कायदे संमत करावे आणि या संपूर्ण देशातल्या सर्वसामान्य लोकांना एक अनुकूल असं वातावरण निर्माण करून द्यावं. यासाठी आपण हे प्रतिनिधी निवडून देतो. हे कुठे बसतात? हे लोकसंसदेमध्ये बसतात. त्याला आपण पब्लिक पार्लियामेंट म्हणतो. या देशाची संसद, ज्या संसदेला फार मोठा इतिहास आहे, मी जुन्या संसदेची गोष्ट करतोय, जी वर्तुळाकार आहे. तुम्ही पाहिलं जुन्या संसदेचं चित्र दिल्लीतलं, तिचं बांधकाम असं गोलाकार आहे, वर्तुळाकार आहे, भक्कम अशी इमारत आहे, मजबूत आहे, सुसज्ज आहे. तुमच्या माझ्या विकासाचे आराखडे तिथेच आखल्या गेलेत. तुमच्या माझ्या विकासाचे आणि उन्नतीचे सगळे कायदे तिथेच संमत झाले. त्या संसदेविषयी आपल्या मनात एक वेगळी प्रतिमा आहे. ती प्रतिमा पुसायची म्हणून नवं संसद भवन बांधलं. एका बाजूला लोकसंसद आहे, त्यांना ही लोकसंसद मान्य नाही म्हणून त्यांनी वरवर जरी ती लोकसंसद वाटत असली तरी ती धर्मसंसद आहे, हे लक्षात घ्या. तिथून सुरुवात आहे यांची. आता काय काय कायदे पारित होत आहेत आपण पाहिलाय. सगळी जी काही भारतीय संविधानाच्या माध्यमातून जी काही मोठमोठ्या संस्था उभ्या झाल्या, संस्था म्हणजे न्यायपालिका असेल, कार्यपालिका असेल, इलेक्शन कमिशन असेल, CBI असेल, या देशाचं रॉ असेल, या सगळ्या संस्थांवर, IT असेल, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असेल, या सगळ्यावर यांनी आपली अधिसत्ता स्थापन केली आहे. याचं संपूर्ण स्ट्रक्चर बदलवणं सुरू आहे. या देशातली लोकशाही जर संपवायची असेल, त्यांना माहिती आहे मुख्य अडथळा संविधान आहे. आणि या देशातला आंबेडकरवादी वर्ग, आंबेडकरवाद मानणारे फक्त केवळ बौद्ध असं मी मानत नाही. ज्यांना ज्यांना या संविधानाचा विचार मान्य आहे ते सगळे आंबेडकरवादी आहेत. आणि यांना सगळ्यात मोठी भीती आंबेडकरवाद्यांची आहे. म्हणून अलीकडे जनसुरक्षा विधेयक पारित झालं महाराष्ट्रामध्ये. म्हणजे तुम्ही जर लोकशाहीच्या बचावाची भूमिका घेतली तर तुम्हाला राष्ट्रद्रोही ठरवून या कायद्याखाली अटक करता येईल, अशी व्यवस्था केलेली आहे. आणि यात आपले काही फितूर लोक त्यांना सामील झालेले आहेत, हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आजचं वर्तमान लक्षात घेता काही सावधानतेचे जे इशारे आहेत तेही आपण लक्षात ठेवले पाहिजे. आपल्यातली काही मंडळी फितूर झाली आहे, ज्यांना कवडीची अक्कल नाहीत, जे चेहऱ्यावरूनच वेळगळ दिसतात, खुळे दिसतात, अशांनाही महत्व आलंय. कबीरा तेरी दुनिया में उल्टी हो गई रीत, ढोंगी गवार राज करे, शिक्षित मांगे भीक, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता एक काल परवा एक कायदा संमत झालाय की IAS ऑफिसर असो, IRS असो, IFS वाला असो, तिथे जर निवडून गेलेला कितीही मूर्ख माणूस असो त्याला पाहून उभं राहायचं, असा एक तुघलकी निर्णय निघालाय. या देशामधली लोकशाही व्यवस्था कशी पोखरून काढायची, त्यासाठी इलेक्शन कमिशनचा आधार घेतला जातोय, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा आधार घेतला जातोय, CBIचा आधार घेतला जातोय. ही आजची परिस्थिती आहे. विषय जो आहे आपला
की भारतीय संविधानाची उपयोगिता काल काय होती, आज काय आहे आणि उद्या काय राहणार आहे. तर आजचं चित्र हे आहे. या देशाचा एकच ध्वज आहे, तिरंगा. 2-3 वर्षांपूर्वी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झाला. हर घर तिरंगा ही घोषणा दिल्या गेली. ज्यांनी आपल्या संघटनेच्या कार्यालयावर 52 वर्षापर्यंत तिरंगा फडकवला नाही, ते आता आपल्याला तिरंग्याचं महत्व समजावून सांगत आहेत. ही शोकांतिका आहे या देशाची. आपण तर आधीपासून तिरंग्याला मानणारे लोक आहोत. त्या 3 रंगांचं महत्वही आपल्याला माहिती आहे. त्यावरचं अशोक चक्र काय सांगतं हेही आपल्याला माहिती आहे. आणि आता संविधानाचा अमृत महोत्सव मागच्या वर्षी संपन्न झाला, पण तेव्हा असा नारा नाही देता आला, हर घर संविधान. कारण संविधानाच्या प्रती जर घरोघरी पोहोचवल्या, संविधानाचे कलम लिहिलेल्या छोट्या छोट्या पुस्तिका प्रत्येक घरी गेल्या, तर लोकांमध्ये जागृती येईल आणि मग लोक संविधानाच्या रक्षणासाठी उभे ठाकतील. सगळे लोक संविधानवादी होतील आणि आपला जो प्लॅन आहे किंवा आपली जी योजना आहे या देशातलं संविधान संपवण्याची, त्याला धोका उत्पन्न होईल अशी भीती वाटते. या देशाचा तिरंगा मानतो आपण. या देशाचा जो प्रमुख असेल त्याची बांधिलकी केवळ तिरंग्यासोबत आहे, लक्षात घ्या. त्याने इतर कोणताही ध्वज हाती घेऊ नये. संविधान डोक्यावर घेतल्यानं तू संविधानवादी होत नाही. संविधानाला वाकून नमन केल्यानं संविधानवादी होत नाही. ते संविधान डोक्यात असावं लागतं, डोक्यावर नाही. देशाचा प्रमुख माणूस काल मंदिरावर धर्माचा ध्वज फडकवायला गेला. हे संविधानिक मर्यादांचं उल्लंघन आहे. हा राष्ट्रद्रोह आहे. आपण सगळ्यांनी गरजून सांगितलं पाहिजे की तू काय आम्हाला संविधानाचे पाठ पडवतो. संविधानद्रोही तू आहेस, राष्ट्रद्रोही तू आहेस, हे बोलण्याची गरज आहे. आजची स्थिती काय आहे? असे कायदे येत आहेत. इलेक्शन कमिशन त्यांच्या खिशात आहे. काल परवा मी एक क्लिप पाहिली फेसबुकला. अतिशय वेळगळ मनुष्य काय म्हणतात, अरे पिंडाला एवढूसाच कसा बांधला, आणखी पडदे का बांधले नाही, कशाला घाबरता, आपण इलेक्शन कमिशनला सांगू ना 50 रुपयाचा एक पडदा येतो म्हणून. हे असं बोलणारे नेते आहेत. हे याच्यावरून लक्षात येतं तुमच्या की इलेक्शन कमिशनला हे हातचं खेळणं समजायला लागलेत. लोकशाही टिकेल का अशी मोठी बिकट परिस्थिती आपल्या पुढे उभी ठाकली आहे बांधवांनो. आता उद्या कसं लढायचं संविधानासाठी? आपण पाहिलंय की कोरोना काळामध्ये CAA NRC सुरू झाली होती आणि त्याला प्रचंड विरोध झाला. मी अभिमानानं सांगितलं पाहिजे की दिल्लीमध्ये शाहीन बाग इथं मुस्लिम भगिनींनी मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं केलं. संपूर्ण जगाचं लक्ष त्या घटनेनं वेधून घेतलं की एवढी एकी असली पाहिजे अनवरभाई. आपल्याला जर संविधान वाचवायचं असेल तर आपल्यामध्ये जे काही थोडेफार दुरावे असतील, मतभेद असतील, ते बाजूला सारून आपण एकवटलो पाहिजेत. तेव्हाच आपण या संविधानाचं रक्षण करू शकू. आणि संविधान आहे म्हणून तुम्ही, मी, आपण सगळे आहोत. आणि ज्या दिवशी संविधान संपेल त्या दिवशी आपलं भविष्य असुरक्षित होईल आणि येणाऱ्या पिढ्यांच्या पदरात आपल्या या निष्क्रियतेमुळं आपण गुलामी टाकणार आहोत. हे लक्षात घ्या. गुलामी अशी राजरोस येत नाही. गुलामी राजरोस येत नाही, ती चोर पावलांनी येते. एकदम येत नाही, ती हळूहळू येते, आस्ते कदम येते. ती अजगरासारखा विळखा घालते आपल्या आयुष्याला
आणि ही चिन्ह दिसायला लागली आहेत. ही परिस्थिती अशीच राहिली काही काळ तर येणाऱ्या पिढ्यांचं आणि आपलंही भविष्य असुरक्षित होणार आहे. या देशामध्ये जी काही संविधानिक व्यवस्था आहे ती जर कायम राहावी असं वाटत असेल तर आपण अतिशय सजग झालो पाहिजे. मी आणखी एक मुद्दा सांगतो आणि मग माझं बोलणं आटोपतं घेतो. मी आताच उल्लेख केला की आपल्यामधले काही फितूर आहेत. या फितुरांना ओळखलं पाहिजे. मग तो किती जवळचा असो, आपल्या कुटुंबातला का असत नाही, आपला भाऊ का असत नाही, जर तो आपल्या संविधान विरोधी विचारांना सरेंडर होत असेल तर कुणी का असेना, इथे जवळचा आणि दूरचा, नात्यातला आणि गोत्यातला हा मुद्दाच नाही. इथे एकच नातं आहे, संविधानाचं. त्याला आपण आपल्यापासून दूर केलं पाहिजे. आपले वैयक्तिक संबंध जे काही असतील ते असतील, ते कितपत ठेवायचे तेही आपल्यावर आहे, पण त्याच्याशी आपलं नातं तोडलं पाहिजे, मग कुणी का असेल. नाही तर मग माझा ताई आहे, माझी ताई आहे ना, माझा भाऊ आहे ना, माझा अमुक आहे, असं केल्यानं होत नाही. तुमचं स्वतःच हित साध्य करण्यासाठी जर तुम्ही समाजाला दावणीला बांधत असाल तर आपण सावध झालो पाहिजे. एवढंच बोलतो. या संविधान महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी माझ्यासोबत नागपूरवरून मुद्दाम आलेले आमचे मित्र प्रसेनजित गायकवाड सर, त्यांच्यासोबत आलेले ॲडव्होकेट सुशीला बागडे मॅडम, गायकवाड मॅडम आणि डॉक्टर माधुरी नाईक, आम्ही ऐकून होतो की हा महोत्सव फार जोरदार होतो आणि आम्ही विचार केला की या महोत्सवामध्ये आपण सामील झालो पाहिजे, म्हणून आम्ही अगत्यानं आलो आणि पाटील सरांनी आम्हाला सन्मानानं इथे निमंत्रित केलं. आपण सर्वांनी शांतचित्तानं माझं बोलणं ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपणा सर्वांचे मनापासून आभार मानतो. आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी पुनश्च त्यांचे एकदा मनापासून आभार मानतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज़ चैनल न्यूज़ इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए एंड सब्सक्राइब कीजिए. हम मिलेंगे फिर. धन्यवाद.